अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी चिकन बनवणार आहे आणि 2 प्रकारचं चिकन बनवते। त्यासाठी आधी मॅरिनेट करून घेते। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद, कोथिंबीर आणि लिंबू पिळून घेतलेला आहे। आले लसणाची पेस्ट मी मसाल्यामध्ये वापरणार आहे। तर हे अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवते। तोपर्यंत मसाला तयार करून इथे मी भाजून घेतलेला आहे कांदा, खोबरं, लसूण आणि आलं याचं वाटण तयार करून घेते। त्यानंतर एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेते। हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याकडे जे मसाले असतील ते टाकून घ्यायचे। चिकन जेव्हा मॅरिनेट केलं त्यावेळेस मी मीठ टाकलेलं, म्हणून आता मिठाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर याच्यातलं अर्ध चिकन मी या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून चिकन शिजवून घ्यायचं। थोडी त्याला उकळी फुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकणार आहे। चिकन मसाला मी फोडणीला टाकत नाही, थोडीशी पहिली उकळी फुटल्यानंतरच मसाला मी त्याच्यामध्ये टाकून घेते। जोपर्यंत हे चिकन तयार होतं आहे तोपर्यंत मी क्रिस्पी चिकन बनवायला घेते। हे आता अर्ध चिकन मी जे शिल्लक ठेवलं होतं ते घेते। त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि शेजवान चटणी घेतलेली आहे। आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं। काही जण अंडी वापरतात, पण मी अंड्याचा वापर इथे केलेला नाही आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चिकन जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा तेलाचं प्रमाण अगदी हाय हीटवरती पाहिजे। आता तेलाचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा आपलं चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजायचं, नाहीतर मग ते आतून कच्चं राहिलेलं असतं। पूर्णपणे ते बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर चिकन काढून घ्यायचं आहे आणि आपलं क्रिस्पी आणि ग्रेव्हीवालं चिकन तयार झालेलं आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।